नमस्कार. कथाकथन 24 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील 24वी कथा. कथेचं नाव आहे सर्वत्र ब्रह्म आहे. सर्वत्र ब्रह्म आहे. स्वामी विवेकानंद भारताचे भ्रमण करीत असता एक दिवशी अबूला आले आणि त्या ठिकाणी मुस्लिम वकिलाच्या घरी राहत होते आणि त्यांना भेटण्यासाठी खेतरीचे श्री जगमोहनलाल आले होते आणि त्यांनी ते पाहिलं की स्वामी विवेकानंद एका मुसलमान वकिलाच्या घरी राहत आहेत. त्यांना आश्चर्य वाटलं. ते अवाक झाले आणि स्वामी विवेकानंदांना ते म्हणाले, तुम्ही हिंदू साधू आहात. तुम्ही हिंदू साधू आहात आणि मुसलमान वकिलाच्या घरी राहता आणि मुस्लिम वकिलाच्या घरी राहता. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले, मी साधू आहे. मला सर्वत्र ब्रह्म दिसतो. मी ह्या जातीपाती सामाजिक बंधनाच्या पलीकडे आहे. हे सामाजिक बंधनं जी आहेत याच्या पलीकडे मी आहे. मी जातीभेद मानत नाही, धर्मभेद मानत नाही. मला सर्वत्र ब्रह्म दिसतो. मला सर्वत्र ब्रह्म दिसतो. थोडक्यात काय, स्वामी विवेकानंदांना धर्मभेद, जातीभेद, उच्च नीच हे मानित नव्हते. हे त्यांना मान्य नव्हते. त्यांचा प्रत्येक शब्द गोळ्यासारखा धगधगत होता, अग्नीच्या गोळ्यासारखा धगधगत होता आणि जगमोहनलाल अवाक होऊन ऐकत होते. भारतीयांनो, लक्षात ठेवा, जर हे स्वामी विवेकानंदांचे विचार आदर्श जर आपण अंमलात आणला, भारतीयांनी अंमलात आणावा, त्यामुळं जातीत संघर्ष होणार नाही, धर्मात संघर्ष होणार नाही आणि विशेष म्हणजे आमच्या भारताचे तुकडेही पडणार नाहीत. लक्षात ठेवा. आणि म्हणून भारतीयांनी हा जो विचार आहे स्वामी विवेकानंदांचा, हा विचार अंमलात आणायला हवा. लक्षात ठेवा. धन्यवाद.